वाचन निरूपण 5व्या आवर्तन समूहावर आज रविवार भाद्रपद मध्य पंचमी शके 1946 दिनांक 22 सप्टेंबर 2024. आज नारद भक्तिसूत्र यावर आदरणीय वैद्य श्रीधर दादा देशमुख उद्बोधन करणार आहेत. आज नारद भक्तिसूत्रावर उद्बोधन करणारे आदरणीय वैद्य श्रीधर दादा देशमुख यांचे शिवथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या त्यांच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. श्रीधर दादा, आपण उद्बोधनास सुरुवात करावी. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदि वल्लभं. वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नरसिंहमहं भजे. धन्य धन्य तो नारदो जासी सर्वा सर्वत्र गोविंदो. सर्वथा हरिनामाचा छंदो जेणे परमानंदो सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. जयति जगति माया यस्य कायाधवस्ते. वचन रचनमेकं केवलं चाकलय्य. ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं. सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि. शुका सारिके पूर्णवैराग्य जाचे. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरो रामदासा. भाद्रपद मासातल्या या पितृपक्षातल्या पंचमी तिथीच्या दिवशी आपण सर्वजण पुन्हा एकदा देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्राचं चिंतन करण्यासाठी जमलेलो आहोत. देवर्षी नारदांचं भक्तिसूत्राचे अनेक पैलू आपण पाहिले. आजचा पुढच्या 51वे सूत्र आहे ते पाहणे अगोदर सद्गुरूंच्या चरणी आपल्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ तपस्व्यांच्या चरणी या ठिकाणी प्रारंभीच वंदन करतो. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं देवर्षी नारदांचं भक्तिसूत्र 50वे सूत्र, त्याच्यामध्ये आपण विचार केला की सतरती सतरती स लोकान स्तारयती. असा जो महापुरुष असतो मागच्या काही सूत्रांमध्ये वर्णन केलेला, तो स्वतः तर माया नदीतून तरतोच तरतो, तर आपल्या बरोबर येणाऱ्या शरणागतांनाही तो या माया नदीतून तरून जातो. याचा आपण विस्तारानं सगळं पाहिलं. इथं भक्तीचा विचार करत असताना आता आपल्याला पुढच्या सूत्रामध्ये जो प्रेम शब्द येणार आहे त्याच्याबद्दल आपण थोडासा अगोदर विचार केला. तर भक्ती आणि प्रेम हे दोन्ही एकमेकांशिवाय नाही. जसं गणितातली शून्य आहेत, त्या शून्याला एकटं शून्य असेल तर काही किंमत नसते, पण त्याच्या अगोदर जर अंक मांडला कुठलाही 1 ते 9 पर्यंतचा कुठलाही अंक मांडला तर त्या शून्याला किंमत प्राप्त होते. तसंच भक्ती आणि प्रेमाचं फक्त भजन करणं, भाव नसलेलं भजन करणं, लोकांना दाखवण्यापुरतं गंध लावणं, अशा अनेक आपण दंभ भक्ती ज्याला म्हणता येईल असे प्रकार करत असतो.
पण जिथं खरं भगवंताविषयी प्रेम नसतं अशी भक्ती त्या शून्यासारखीच असते की ज्याला काही किंमत नसते. म्हणून भक्ती आणि प्रेम यांचा परस्पराशी अगदी घट्ट आणि निकटचा संबंध. भगवंत आपण नेहमी विचार करतो की भगवंत भावाचा भुकेला आहे. भगवंत भावाचा भुकेला आहे. तो फक्त मनुष्याचा भाव बघत असतो. तो त्याची श्रीमंती बघत नाही, तो त्याचा मोठेपणा बघत नाही, तो कुळ बघत नाही, तो काही बघत नाही. त्याला फक्त भावाशी देणं घेत असत. एक छोटासा आपण विचार करूया. एक बोधकथा आहे. संत आपल्या रामकृष्ण परमहंसांच्या दृष्टांताची एक कथा आहे. एकदा स्वामी विवेकानंद बोटीनं प्रवास करत होते. बोटीनं प्रवास करण्यासाठी ते त्या जहाजाच्या जवळ आले. बोटीमध्ये चढायला लागले. बोट सुटायला अजून अवकाश होता. ते बोटीत चढलेही. तिथे जाऊन बसले आणि तेवढ्यात त्यांना त्यांच्या गुरूंचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला. ते स्वामी विवेकानंदांना सांगत होते, बेटा तू खाली उतर, या बोटीने जाऊ नकोस. गुरुची आज्ञा म्हटल्यानंतर विवेकानंद खाली उतरले. बोट सुटली. त्यांना समजेना की गुरुजींनी त्यांना उतरवलं का या बोटीत. आणि काही वेळानं बातमी आली. पुढे गेल्यानंतर ती बोट त्या सगळ्या प्रवाशांना घेऊन बुडाली आणि त्यात जेवढे प्रवासी होते त्या सगळ्यांचा अंत झाला. विवेकानंदांना फार वाईट वाटलं. ते रामकृष्ण परमहंसांना परत भेटले आणि म्हणाले, गुरुजी तुम्ही मला वेळीच सावध केलं म्हणून मला माझा प्राण वाचवता आला. मग इतरही प्रवासी त्याच्यामध्ये होते. तुम्ही तर विश्वरूप आहात, तुम्ही त्यांना का बरं नाही सांगितलं. मग तेच प्रेम सर्व प्रवासी आणि बोटवाला यांच्या बाबतीत आपण का नाही दाखवलं. तुम्ही जर म्हणता तुझ्याबद्दल मला प्रेम वाटतंय तर तुम्ही स्वतः विश्वस्वरूप आहात. मग तेच प्रेम तुम्ही या बोटीतल्या प्रवाशांच्या बाबतीत, त्या बोटीवाल्याच्या बाबतीत दाखवायला नको होतं. त्यांना का बरं नाही हाक मारली माझ्यासारखी. का नाही त्यांना सावध केलं. ते पण या सगळ्या संकटात सुटले असते. तुम्हालाही चांगलं वाटलं असतं. रामकृष्णांनी दिलेलं उत्तर आपल्या सगळ्यांना अंतर्मुख करायला लावणार आहे. रामकृष्ण परमहंस म्हणाले, अरे मी असं करीन असं वाटतं का तुला. तेही माझेच होते. मी पण त्यांना ओरडून सांगत होतो पण माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. ते आपल्या अहंकारामध्ये मदमस्त होते. तुझं अंतःकरण शुद्ध आहे ना म्हणून तुला माझा आवाज आला. आपल्या स्वतःच्या बाबतीत आपण सगळ्यांनी काढून पाहिलं तर परमेश्वर काय, सद्गुरू काय आपल्या हृदयातच असतात. ते सतत आपल्याला योग्य काय अयोग्य काय सांगत असतात. त्यांचा कुठल्या तरी बाजूनं आमच्या सत्सद विवेक बुद्धीची टोचणी ते आम्हाला लावत असतात. आमच्या अंतःकरणात बरेच वेळा असे आवाज येतात की ज्याच्याकडे आम्ही सपशेल दुर्लक्ष करतो, आम्ही सोडून देतो. यासाठी आम्हाला आमचं अंतःकरण शुद्ध असायला हवंय. आणि ते अंतःकरण जर शुद्ध असेल तर आम्हाला देवाची हाक ऐकू येईल, आमच्या सद्गुरूची हाक ऐकू येईल आणि आम्ही आमच्या आलेल्या प्राप्त संकटातनं तरून जाऊ शकतो. पण आम्हाला या सगळ्या गोष्टी करायला वेळच नसतो. आम्ही नाना प्रकारचे उपाय करत बसतो. आम्ही एखाद्या दुःखामध्ये एवढे गळून जातो की अंतर्मुख व्हायचंच विसरून जातो. आमच्या अंतःकरणातले भाव काहीतरी वेगळेच असतात. ते भगवंताकडे आम्ही जातो केव्हा, जसं आपण त्या भगवती द्रौपदींचं उदाहरण पाहत असतो. वस्त्रहरण चालू असताना सगळे प्रकार स्वतःला कसं वाचवता येईल. पांडव एवढे मोठे त्यांचे पराक्रमी पती, पण तेही द्रौपदीच्या कामी येऊ शकला नाही त्यांचा पराक्रम. स्वतः तिने अनेक वेळा प्रयत्न करून पाहिला की या वस्त्रहरणापासून आपल्याला सुटता येईल का. पण जेव्हा एक वस्त्र राहिलं तेव्हा तिनं आर्तपणे भगवंतांना हाक मारली आणि भगवंताला यावं लागलं. पण आपण अशी आर्तपणाने हाक मारत नाही. आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर किंवा दुसऱ्या कोणाच्या मदतीची वाट बघत बसतो. एखादा कुणीतरी पॉवरफुल नेता असेल, एखादा कुणीतरी ओळखीचा उच्च पदस्थ माणूस असेल तर आपण त्यांची मदत लगेच घेतो. पण भगवंतासमोर आम्ही कधी बसत नाही, त्यांना जाऊन साकडं कधी घालत नाही. आणि अशा प्रकारचं शुद्ध अंतःकरणानं जर साकडं घातलं तर आम्हाला तो प्रेम स्वरूप असणारा भगवंत निश्चितपणानं आम्हाला मदत करेल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्या मनामध्ये द्वंद्व नसावं. आणि याच संदर्भातलं देवर्षी नारदांचं 51वे सूत्र आहे.
अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. प्रेमाचं स्वरूप कसं असावं तर ते शब्दानं सांगता येत नाही. अशा प्रकारचं हे प्रेमाचं स्वरूप देवर्षी नारदांनी या ठिकाणी वर्णन केलंय. प्रेमाचं स्वरूपाचा जेव्हा विचार करायला जातात, खऱ्या प्रेमाचं वर्णन करणं कठीण. ते अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही. वेदांत शास्त्रामध्ये जेव्हा अनिर्वचनीय शब्द येतो तेव्हा तो शब्द वेगळ्या अर्थाने आहे. सत म्हणजे जे जग ज्यापासून तयार होतं, जे दिसतं, त्या सतहून ते विलक्षण असं त्याचा अर्थ होतो. आणि असत जे दिसत नाही ते असतहूनही विलक्षण आहे. म्हणजे त्या अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ वेदांत शास्त्रामध्ये मिथ्या होतो. पण या ठिकाणी देवर्षी नारदांनी जो अनिर्वचनीय शब्द वापरलाय तो त्या अर्थानं नाही. ते शब्दानं प्रेम व्यक्त करत नाही अशा अर्थानं तो शब्द आहे. म्हणजे प्रेमाचं स्वरूप आपल्या शब्दानं व्यक्त करता येत नाही अशा अर्थानं तो आहे. प्रेम सुख स्वरूप का दुःख रूप असा आपण विचार केला गेला तर काहींचं उत्तर आपल्यापैकी सुखरूप असं म्हणतील, काही जण दुःखरूप असे म्हणतील. ज्यांना जसे अनुभव आले असतील त्याप्रमाणे आपलं उत्तर असेल. प्रेमात स्वातंत्र्य असतं की पारतंत्र्य असतं, इथंही तसंच. ज्याला ज्याला प्रेमाच्या बाबतीतले जे अनुभव, मग याच्यामध्ये कुणी लौकिक प्रेम घेईल, भगवंताच्या बाबतीतलं प्रेम तर असं असूच शकत नाही जिथं हे सगळं बाजूला पडतं. तिथं प्रेम प्रेमी यांच्यातला संबंधच राहत नाही आणि भगवंत एकरूप झालेले असतात, सगळेजण एकरूप झालेले असतात. म्हणून आपण फक्त विचार करूया की प्रेमात स्वातंत्र्य असतं की पारतंत्र्य असतं असं विचार करायला गेलो आणि इथं जर आम्ही लौकिक प्रेमाचे निकष लावले तर आम्हाला त्या ठिकाणी आपण विचार करू की कधीतरी आम्हाला असं वाटतं की प्रेम आम्हाला पारतंत्र्यात नेणार आहे, कधी असं आम्हाला वाटू शकतं की प्रेम आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देणार आहे. प्रेमात ज्ञान असतं का नसतं असा विचार करायला गेलं तर दोन्ही बाजूनी उत्तरं सापडतील. प्रेमाने आंधळा झालेला माणूस आपल्याला वाटेल की त्याला कशाचं आलंय ज्ञान, त्याला काहीच समोरचं दिसत नाही. का मातोरा आनंद भयन लज्जा आपल्या सगळ्यांना माहीत असतं. म्हणून आपण लौकिक प्रत्येक वेळेला प्रेम म्हटलं की आपण लौकिक प्रेमाचा विचार केला तर आपल्याला त्याची उत्तरं विपरीतच मिळतील. म्हणून प्रेमात ज्ञान असतं की नसतं आपण जेव्हा विचार करायला जाऊ तेव्हा कधी आपल्याला वाटेल असतं लौकिक प्रेमाचा विचार केला तर अलौकिक प्रेमाचा, भगवंताविषयीच्या प्रेमाचा विचार केला तर आपल्याला प्रेमामध्ये ज्ञान असतं असं लक्षात येईल. प्रेमात भोग का त्याग, पुन्हा एकदा तसा विचार केला तर काही दृष्टिकोनातून आपल्याला प्रेमात भोगही वाटू शकतो, काही मध्ये त्याग वाटू शकतो. प्रेमात आठवण येते की प्रेमात विसर पडतो, दोन्ही ठिकाणी प्रेम उत्पन्न होतं आपण पाहिलेलं. प्रेमात आठवण तीव्रतेने असे आपण त्या गोपी गीतातलं भगवान श्रीकृष्णाचं वर्णन पाहतो. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्या रास क्रीडेनंतर अदृश्य झाले तेव्हा गोपींच्या मनामध्ये प्रचंड असा विरह निर्माण झाला, भगवंताचा विरह निर्माण झाला आणि ते अलौकिक अशा प्रकारचं आमच्या सगळ्यांच्या हृदयाला शांतता प्राप्त करून देणारा अलौकिक असं गोपीगीत त्या ठिकाणी तयार झालं. ते विरहातून झालं. विरहिणी नावाचा प्रकारही संत साहित्यामध्ये आपल्याला आढळून येतो की असं म्हटलं जातं की प्रेमामध्ये आठवण राहावी ते चांगलंच, पण एकदा का भगवंताचा विरह आपल्याला वाटायला लागला तर त्याच्यामध्ये मनुष्य एवढा एकरूप होतो की कधी एकदा भगवंताला भेटेन आणि कधी नाही असं त्याला होऊन जातं. आणि मग त्या विरहामध्ये ज्या उपासना त्या भक्ताकडून घडतात, जो आळवण्याचा प्रकार भक्ताकडून घडतो तो प्रेमाचं परमोच्च अशा प्रकारचं रूप असतं. म्हणून प्रेमाचा या दोन्ही बाजूने आपण विचार करायला पाहिजे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणं, जे जे प्रश्न आता उपस्थित केले की प्रेम सुख देणार आहे का दुःख देणार आहे, प्रेम स्वातंत्र्य बहाल करणार आहे की पारतंत्र्यात टाकणार आहे, प्रेमात ज्ञान असतं की नसतं, प्रेमात भोग असतो का प्रेमामध्ये त्याग असतो, प्रेमात आठवण येते सारखी सारखी की प्रेमामध्ये विसर पडतो, विरह होतो, प्रेमात भेद आहे की अभेद आहेत, या सगळ्या गोष्टींचे उत्तर आम्ही शोधायला गेलो की त्यावर चिंतन करणं अतिशय कठीण असतं. प्रत्येक वेळी चिंतन करताना आपल्या पुढे वेगळा विषय त्या ठिकाणी येत असतो. म्हणून अशा वेळी जेव्हा आपल्या एखादी गोष्ट लक्षात येत नाही की वेदांचं वर्णन करणं, भगवंताचं वर्णन करणं त्या वेदांना शक्य झालं नाही, तेव्हा नेते अशा प्रकारे वेदांनी भगवंताचं वर्णन केलं.
तसं कुठला तरी दृष्टांत द्यावा लागतो आणि दृष्टांत दिला की मग त्याचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. ते प्रेम कसं असावं याचं स्वरूप लक्षात येतं. एका या प्रेमाच्या संदर्भात मनुष्य कुठल्या प्रेमात नाही पडतो. एखादा मनुष्य उपासनेला लागला, त्याला 4 गोष्टी यायला लागल्या. कुणाला एखादी सिद्धी प्राप्त झाली की त्याच्यामध्ये मनुष्य एवढा त्याच्यामध्ये स्वतःला विसरून जातो की आपण कुणीतरी फार मोठे आहोत, भगवंताचं आपल्यावर स्पेशल वरदान हस्त असं आहे असं म्हणून तो देवाला पण विसरून जातो. भगवंताचं प्रेम विसरून आपल्याच सिद्धीच्या नादी लागला, आपल्याच चमत्काराच्या वर विश्वास ठेवायला लागला की तो भगवंतापासून हळूहळू दूर जायला लागला. एक वृंदावनातला एका संतांचं उदाहरण असंच दिलं जातं की त्या वृंदावनामध्ये मोहनदेवजी नावाचे संत आले आणि त्यांना खूप सिद्धी प्राप्त असतात. त्यांनी भगवंताची उपासना करून योग मार्गाने अनेक सिद्धींना प्राप्त करून घेतलं. वृंदावनात एक दिवस संध्याकाळी ते यमुनेच्या तीरावर बसले होते आणि तिथंच त्यांनी राधा 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 असा जप करणाऱ्या एका वृद्ध संतांना पाहिलं. मोहनदेवजींना वाटलं, बाबा का तुम्ही नुसता नामजप करत राहता, नामच सारखं नाम घेत राहता, याच्यातून तुम्हाला काही प्राप्त झालंय की नाही प्राप्त झालं? ते वृद्ध संत मोठ्या प्रेमानं बोलले, बाबा अजूनपर्यंत मला काही नाही वाटलं, फक्त जप चालू आहे माझा, राधा राधा नावाचा जप चालू आहे. जे आतापर्यंत मिळवायचं होतं ते या राधा नावात आहे, जे आतापर्यंत हरवलं, जे माझ्याकडनं निष्ठून गेलं तेही या राधा नावात आहे. अशा प्रकारे अनन्य श्रद्धा त्यांची त्या नाम भक्तीवर होती. मग एवढं जर सगळं मी मिळवलंय गमवलंय, ते सगळं या नामामुळेच मिळवलंय आणि गमावलंय, तर मी याच्यापासून काय अजून इच्छा करू शकणार? ते मोहनदेवजी नावाचे सगळे सिद्धी प्राप्त करणारे संत म्हणाले, त्यांना दाखवायचं होतं. बरेच वेळा माणसाला आपल्या जवळ काय आहे हे दाखवायचं असतं, कुठंतरी गोष्ट बोलून व्यक्त व्हायची असते. आणि या मोहनदेवजींना आपल्याकडे भरपूर सिद्धी येते त्या वृद्ध संतांना दाखवारे. त्याच्या मनातला भाव असा असतो, त्या मोहनदेवजी नावाच्या संतांच्या मनातला भाव असतो की तुम्ही एवढे वृद्ध झालात, एवढे दिवसापासून तुम्ही नामजप करता, तुम्हाला अजूनही काही साध्य झालं नाही, पण मी मात्र तुमच्यापेक्षा कमी वयाचा असूनही मला एवढ्या सिद्धी प्राप्त आहे. बस त्या संतांनी असं म्हटलं की काही नाही, माझ्याकडे फक्त गमावण्यासारखं काही नाही, नवीन प्राप्त करण्यासारखं काही नाही, फक्त माझ्याकडे एवढं राधा 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 एवढंच नाव आहे. आणि मग मोहनदेवजींना वाटलं आता आपल्याला चांगली यांना आपल्याकडच्या सिद्धी दाखवण्याची संधी आयती चालून आली. आणि मग ते काय करतात, ते यमुनेच्या तीरावर अलीकडे बसलेले असतात, कुठला तरी मंत्र म्हणतात आणि त्या पाण्यावरनं परत चालत जातात. पाण्यावरनं चालत गेल्यानंतर त्यांचे तळपाय अगदी जमिनीवर जसं आपण चालत जातो तसं ते पाण्यावरनं चालत जातात. पलीकडच्या तीरावर जातात, पुन्हा इकडे येतात आणि मग त्या वृद्ध संताकडे एकदम अशा विजयी नजरेने बघायला लागतात. ते वृद्ध संत त्यांचा राधा राधा जप चालू असतो. ते एका नावाड्याला बोलवतात. नावड्याला बोलवतात आणि म्हणतात, इथनं पलीकडे सोडायला मला किती रुपये घेशील तू? तो म्हटलं काही नाही बाबा, फक्त 4 आणे लागतात. इथनं पलीकडे जायला 4 आणे लागतात. मग ते वृद्ध संत त्या मोहनदेवजींना सांगतात की इथून पलीकडे जायला जर मला फक्त 25 पैशामध्ये जाणं होत असेल तर मी एवढ्या मोठी सिद्धी का खर्च करायची? मी एवढी मोठी माझी तपश्चर्या का खर्च करायची? मी भगवंतापासून दूर का जायचं? आणि अगदी आपण मोठमोठ्या संतांची अशीच उदाहरणं पाहतो. अगदी रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण आपण पाहतो की त्यांना घशाचा कॅन्सर झालेला असताना त्यांनी कधीही काली मातेला तो बरा कर म्हणून विनंती केली नाही. वास्तविक त्यांच्यासारख्या सिद्ध पुरुषांना ही गोष्ट अशक्य नव्हती, पण असे सिद्ध पुरुष भगवंताकडे कुठलीही गोष्ट मागत नाहीत
त्यांच्यामध्ये आणि भगवंतामधलं जे बंधन, एकमेकांशी त्यांचे सूर जुळलेले असतात, ते सूर तुटू नयेत याचीच ते नेहमी दक्षता घेत असतात. म्हणून या प्रेमाचं स्वरूप हे अशा प्रकारचं सांगता न येण्यासारखं अगदी अनिर्वचनीय असं असतं. आपण विचार करत होतो वेदांनीही भगवंताचं स्वरूप वर्णन करता आलं नाही म्हणून भगवंत असा नाही, भगवंत असा नाही, भगवंत अमुक प्रकारचा नाही, भगवंत अशा प्रकारचा नाही, असं नकारात्मक रीतीने वर्णन केलं. मग असं सगळं असताना आपल्याला या भगवंताकडे प्रेम मागायचं आणि ते प्रेम कसं असावं याचा दृष्टांत लगेच पुढच्या सूत्रामध्ये देवर्षी नारद देतात की हे प्रेम कसं आहे बाबा, अनिर्वचनीय म्हणजे कसं आहे. तर त्यांनी सांगितलं मुकास्वादनवत. मूक आस्वादनवत म्हणजे एखादा मुका मनुष्य आहे, त्याला रसाचा स्वाद घेता येतो, त्याला पुरण गोड लागलं, त्याला गोड तर लागतच, जिभेने चव कळते, पण त्याला सांगता येत नाही, व्यक्त करता येत नाही, तो वाणीनं त्याचं वर्णन करू शकत नाही. त्याप्रमाणे हे भक्तीचं प्रेम स्वरूप जे आहे ते अशा प्रकारचं आहे की जे सांगता येत नाही, त्याचं वर्णन कसं करायचं ते लक्षात येत नाही. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ते. सततयुक्तानां तेषां प्रीतिपूर्वकं, माझं ध्यान इत्यादी मध्ये निरंतर लागलेल्या त्या प्रेमपूर्वक भजणाऱ्या भक्तांना अहम तम बुद्धियोगम ददामी येन ते माम उपयांती. अशा प्रकारे जे भक्त माझ्या ध्यानामध्ये रत झालेले आहेत, निरंतर माझ्या ध्यानामध्ये लागले आहेत, प्रेमपूर्वक अशा माझं भजन जे करतात त्यांना मी तत्वज्ञानरूपी योग देतो की ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. भगवंत नेहमी त्याचे ध्यान करणाऱ्या भक्तांचा अधिकार वाढवत नेत असतो. उपासनेच्या ज्या स्तरावर तो सध्या आहे त्याच्यापेक्षा आणखी उच्च स्वरूप, आणखी त्याच्यापेक्षा ज्ञानी अशा संतांची भेट, त्यांच्याकडनं विषयाबाबतचं मार्गदर्शन, असं त्या भक्ताला नेहमी होत असतं. त्यामुळे तो नित्य भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहतो. म्हणून भगवंत स्वतः सांगतात की जे नेहमी माझं ध्यान वगैरे तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ते. नेहमी ध्यान वगैरे मध्ये मग्न असलेल्या आणि माझं प्रेमाने भजन करणारे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी मी तत्वज्ञान रूप योग देतो असं या ठिकाणी भगवंत सांगतात. माऊलींनी या श्लोकावरचं चिंतन फार छान केलंय. याच्यामध्ये सांगताना माऊली असं म्हणतात की अर्जुना तू असं समज की त्यांना आम्ही निरतिशय प्रेम द्यायचं, त्यांना म्हणजे भक्तांना आम्ही निरतिशय प्रेम द्यायचं, तो झाला उत्तम भाग. पण ते आपल्या ठिकाणी आम्ही देण्याच्या अगोदरच ते कमावून बसलेले असतात. ते नित्य भगवंताच्या अनुसंधानात असणारे भक्त असतात. त्यांना नेहमी त्यांच्या डोळ्यापुढे भगवंताची उपासना कशा प्रकारे करावी, काल असा प्रकारचा यज्ञ केला, आज विष्णू सहस्त्रनाम म्हटलं, आज आणखी कुठलं तरी भगवंताची आळवणी केली, आज एखादं गोपी गीतासारखं गीत म्हटलं की ज्यामुळे भगवंताला आळवणे. अशा वेगवेगळ्या प्रकारे तो भक्त नेहमी याच्यात असतो की भगवंताला कुठल्या रीतीनं मी बोलावं, कुठल्या रीतीनं त्याचं चिंतन करू, अशा विवंचनेमध्ये तो नेहमी असतो. त्याला आम्ही काय द्यायचं, तो तर अगोदरच सगळं कमावून बसलेला असतो. कारण अर्जुना हे भक्त ज्या वाटेने निघालेले असतात त्या आडवाटा वाटतात पण त्या नसतात. ते ज्या वाटेने निघतात त्या मार्गाशी स्वर्ग आणि मोक्ष यांची तुलना केलेली असते. म्हणून त्यांनी जे प्रेम धरलं तेच आमचं देणं त्यांनी आपल्या कमाईनं मिळवलेलं असतं. भगवंताचं प्रेम प्राप्त करून घेणं सोपं नाहीये. भगवंताविषयी आपल्या मनात प्रेम निर्माण होणं सोपं नाहीये. त्याच्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई तर लागते, पण या जन्मात ते प्रयत्नही लागत असतात. म्हणून भगवंताचं सांगतात की त्यांनी जे प्रेम धरलंय तेच आमचं देणं आहे. त्यांनी आपल्या कमाईनं ते मिळवलंय. आमचं कामच त्यांनी केलंय पण ते आम्ही त्यांना दिलेलं आहे असं त्यांनीच जगात प्रसिद्ध केलंय. म्हणून
इतकं घडून येईल की ते प्रेमसुख अधिक वाढावं आणि त्याच्यावर त्या प्रेमसुखावर काळाची दृष्टी पडू नये हे आम्हाला करावं लागतं। आता यावरी येतुले घडे जे तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दिठी न पडे हे आम्हा करणे। आम्हाला एवढंच करावं लागतं। इतकं घडून येईल की हे प्रेमसुख या भक्तांच्या मध्ये सारखं निरंतर वाढत राहावं, त्याच्यावर काळाची कुठल्याही प्रकारची दृष्टी पडू नये हे आम्हाला करावं लागतं या भक्तांसाठी। म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणे आई आपल्या प्रेमाच्या दृष्टीने पांघरुण करून आपल्या आवडत्या मुलाच्या मागे मूळ जसं खेळत खेळत जातं, ते असताना जसं धावते ते पडू नये म्हणून, किंवा पडलं तरी त्याला लागू नये म्हणून पटकन ते अंथरून टाकते, ती गोधडी टाकते की ज्यामुळे त्याला मार कमी बसतो। ते बालक जो जो खेळ दाखवी तो खेळ ती आई त्याच्या पुढे करून ठेवते। त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवत जात असतो। एका पायरीवर आज भक्ताची उपासना आहे, ती आणखी वरच्या पायरीवर, आणखी वरच्या पायरीवर, आणखी वरच्या पायरीवर नेत नेत त्या भक्ताला मोक्ष स्वरूप सायुज्यता मुक्ती प्राप्त करून देण्याची जबाबदारी भगवंत स्वतः घेतो। पण त्यासाठी आपण त्या भगवंताच्या प्रीतीमध्ये असलं पाहिजे, त्या भगवंताच्या प्रेमामध्ये आम्ही असलं पाहिजे। भक्ताला माझं कौतुक असतं, त्याच्या एकनिष्ठतेची मला इच्छा असते। भक्ताला भगवंताचं कौतुक असतं, त्याला प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये आलेले दृष्टांत अनेक वेळा सगळ्यांना सांगावे लागतात की मी अमुक अमुक अशा प्रकारे होतो, दुःखामध्ये होतो आणि मी भगवंताचा नामजप केला आणि भगवंतांनी अशा प्रकारे आश्चर्यकारक बदल माझ्या जीवनामध्ये घडून आणले। माझ्या सद्गुरूंनी नुसतं अशा प्रकारचं वाक्य उच्चारलं आणि ते माझ्या जीवनामध्ये ती गोष्ट घडून आली, असं आपण अनेक जण भगवंताच्या समोर आपल्या जे मित्र परिवार असेल त्यांच्यामध्ये सांगत असतो। हे दुसऱ्याचं कौतुक करणं, दुसऱ्याच्या बाबतीत भगवंताच्या बाबतीतलं असं करणं, हे तर आपण नेहमी केलं पाहिजे की जे आहे ते सगळं भगवंतामुळे आहे। त्यामुळे भगवंताला भक्तांनी केलेलं हे कौतुक आवडतं। प्रेमळ भक्तांची आमच्या घरी कमतरता आहे असं भगवंत म्हणतात। म्हणून अर्जुना, या उपायांना प्राप्त करून घेण्याने स्वर्ग आणि मोक्ष हे दोन रस्ते त्यांच्या रहदारीसाठी भगवंत स्वतः खुले करून देतात। परंतु आणखी पुढे जाऊन त्या ठिकाणी माऊली असं म्हणतात की ज्यांच्यामध्ये मीपणाचा लेश नाही असे जे एक ताजे प्रेमसुख ते तसेच प्रेमळ भक्तांकरता जतन करून ठेवलं असं समज। अर्जुना, इथपर्यंत जे सांगितलं, आपलेपणा देऊन प्रेमळ भक्तांचा आम्ही अंगीकार करतो, हे जे वेगवेगळ्या दृष्टांताने आम्ही सांगितलं, या गोष्टी शब्दांनी सांगाव्यात अशा प्रकारच्या नाहीत, त्या अनिर्वचनीय आहेत, अनिर्वचनीय आहेत त्या। परी आपण पे विण जे एक, परी आपण पे विण जे एक, ते तैसे ते सुख साजूक, सप्रेमळा लागे देख ठेविले जतन। हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेवो आपण पयासाठी, या बोली बोली जत गोष्टी तैसिया नवती गा। म्हणून आम्ही आपलेपणा देऊन आमच्या प्रेमळ भक्तांचा अंगीकार करत असतो। या गोष्टी शब्दांनी सांगायसारख्या नाहीत, त्या अनिर्वचनीय आहेत। हेच या तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते, या विभूती योगाच्या अध्यायातल्या या श्लोकातून भगवंत अर्जुनाला सांगतात प्रेमाचं स्वरूप जे देवर्षी नारदांनी वर्णन केलंय, त्याच शब्दात अगदी भगवंतांनी अर्जुनाला प्रेमाचं स्वरूप समजून सांगितलंय। माऊलींनी जो त्यावर कळस चढवला, त्यांनी अनेक दृष्टांत दिले। बालकाचा दृष्टांत दिला की ती माता ज्याप्रमाणे बालकाच्या मागे मागे जात त्याच्या खेळामध्ये सामील होते, तशा प्रकारे भगवंत आमच्या प्रत्येक जीवनातल्या येणाऱ्या प्रसंगाशी आमच्या बरोबर असतो। माऊली जशी आई जशी त्याचं बाळ पडू नये म्हणून, तिचं बाळ पडू नये म्हणून ती तिच्या मागे पांघरून घेऊन गोधडी घेऊन फिरत असते आणि त्या बाळाची पडू नये म्हणून दक्षता घेते, तसंच भगवंत जर आम्ही त्याचं प्रीतीपूर्वक भजन करीत असो तर भगवंत तशाच प्रकारे आमच्या मागे खंबीरपणाने उभा असतो। हेच या ठिकाणी भगवंतांना सांगायचे। एखाद्या वस्तूची जर उपमा दिलं तर ती वस्तू सांगता येते। एक काय आपण एखाद्या बाबतीत म्हणतो काय परवाचे महात्मे होते आलेले, त्यांचं सूर्यासारखं तेज होतं, सूर्याची उपमा दिली म्हणजे एखाद्या वस्तूला तशा प्रकारची तत्जातीय वस्तूची उपमा देऊन त्याचं स्वरूप प्रतिपादन करता येतं। पण प्रेमाच्या बाबतीत मात्र अशी कुठलीही उपमा
देता येत नाही, कारण त्याची उपमा देण्यासारखी त्याला वस्तूच नाही. शब्दाने त्याचं स्पष्ट रूप कळणंच शक्य नाही. कठीण काय, अशक्य काय, आपण किती जरी प्रेमाच्या बाबतीत विचार करत बसलो तरी आपल्या समोरचे लौकिक प्रेमाचा जो अर्थ असतो फार तर फार आपण त्याच्या थोडस पुढे जाऊ शकतो. पण खरं प्रेम काय, खरी भक्ती काय, हे संतांनाच माहिती. तसं आपण त्या गोरा कुंभारांचा दृष्टांत पाहत असतो की भगवंताचं भजन करता करता आपल्या येणाऱ्या एका त्या छोट्या मुलाला त्या चिखलामध्ये तुडवलं. भगवंताच्या भजनामध्ये एवढे त्या भगवंताच्या प्रेमामध्ये तल्लीन झाले होते की त्यांना आपला छोटा मुलगा तिथं रांगत आलाय. त्या माती बरोबर चिखल तुडवता तुडवता आपण आपल्या त्या मुलालाही तुडवतो हे त्यांच्या लक्षात आलं नाही. ते प्रेम कशा प्रकारचं अलौकिक असेल हे खरोखर वर्णन करण्यासारखं नाही. आपण ते इमॅजिनही करू शकत नाही, त्याची कल्पनाही करू शकत नाही. केवळ आपण तो प्रसंग जसा आहे तसं सांगू शकतो. पण प्रत्यक्ष त्यावेळी त्या संत गोरा कुंभारांच्या त्या काकांच्या मनामध्ये कशा प्रकारची भावना होती, त्यांचं प्रेम भगवंताविषयी किती उत्कट होतं हे आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्याला शब्दरूप अशा प्रकारे बद्ध करू शकत नाही. ते अनिर्वचनीय स्वरूपातच आहे. कठीण काय, अशक्य आहे ते, म्हणून त्याला अनिर्वचनीय असं म्हटलं. पूर्ण भक्तिप्रेमाचं वर्णन करणं अवघड आहे. याविषयी नाथ महाराज म्हणतात, पूर्ण भक्तीचे निरूपण सांगता वेदा पडले मौन, सहस्रमुखाची जीवा पूर्ण थकोनी जाण थोरावे. नाथ असं म्हणतात की पूर्ण भक्तीचं निरूपण सांगता सांगता वेदांना सुद्धा मौन पडलं आणि सहस्रमुखाची जिव्हा सुद्धा पूर्ण थकून जाईल त्या भक्तीचं वर्णन करताना. तिचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. जे बोला बुद्धी नये सहज, ते भक्ती प्रेम निज बुज, उद्धवा द्यावया गडद भज, केले व्याज खेवावे. स्वतः श्रीकृष्णच भक्तीबद्दल उद्गार काढतात की प्रेम मजसी मोले अधिक, संसाठी करिता नवे देख, या लागी वरीव देता सुख, नये ते सेवक सेलेचा होय. प्रेमाचं महत्व अलौकिक आहे, श्रेष्ठ आहे. अनुभवही प्रेमी रूपाने येतो, पण तो अनुभव शब्दाने व्यक्त करायला शब्द अपुरा पडतो. आपल्याला किती गोड लागला, एखादी वस्तू किती गोड लागली, जसं गुळ एका दुकानदारानं गुळाची टेस्ट करायला 4 जणांना, आपण 4 जण समोर उभे आहोत त्या दुकानाच्या, आणि 4घांना गुळ दिला. पहिला सांगेल गोड लागला, दुसरा सांगेल गोडच लागला, तिसरा सांगेल फार तर फार म्हणेल फार चांगला, जास्त गोड आहे. याच्यापेक्षा त्या गोडीचं काही वर्णन करता येईल का? वेगळं असं काही वर्णन करता येईल का? वेगळ्या शब्दात असं वर्णन करता येईल का? नाही. गोड लागलं एवढं फक्त सांगता येतं. तसं प्रेमाचं हे प्रेम, प्रेमी आणि प्रेमपात्र हे एकरूपच होऊन जातात, तेव्हा ते सांगणारा वेगळाच राहू शकत नाही, म्हणून ते शब्दात व्यक्त करता येईल. एखादा दृष्ट आहे त्याच्यापासून दृष्टा लांब असतो, एखादं दृश्य आहे त्याच्यापासून पाहणारा लांब असतो, आणि त्याचं जे ते प्रत्यक्ष दृश्य जे आहे ते पण वेगळं असतं. दृष्ट, दृष्टांत, दृश्य हे सगळेजण वेगळे असतात, पण जेव्हा आपण ती वस्तू पाहतो तेव्हा ते सगळे एकरूप होतात. तसं प्रेम, प्रेमी आणि प्रेमपात्र हे एकरूप होऊन जातात, तेव्हा ते सांगणारा वेगळा राहू शकत नाही, ते शब्दात व्यक्त करता येत नाही, ते अनिर्वचनीय आहे. म्हणून भक्ती प्रेमाचं लक्षण ठरवणं अतिशय कठीण आहे. भक्ती सत्व गुणाची वृत्ती मानली. भक्ती म्हटलं जातं की सत्व गुण आहे, त्याची वृत्ती सात्विक आहे, जो चांगल्या प्रकारे त्याचं वर्तन आहे, तर त्या सत्व गुणाच्या ठिकाणीच त्या भक्तीचा वास असतो असं म्हटलं. पण खरा जर विचार करायला गेलं तर भक्ती सत्व गुणाची वृत्ती मानली तर सत्वगुण हा प्रकृतीचं कार्य आहे. त्या प्रकृतीपासून या 3 गुणांची उत्पत्ती सांगितली, म्हणजे ते प्रकृतीचं कार्य आहे. भगवान तर प्राकृत वस्तूच्या द्वारे वश होणे शक्य नाही. कुठल्याही प्राकृतिक वस्तूच्या बाबतीत भगवान त्याच्यातनं प्राप्त होईल अशी शक्यता नाही. मग समजा भक्ती मायेची वृत्ती मानली तर माया म्हणजे मिथ्या, छलकपट आपल्या सगळ्यांना माहिती. या वस्तू भगवंतापासून तर नेहमी दूर असतात. एकीकडे आपण असं म्हणतो की सात्विकता आपल्या अंगामध्ये वाढली की आपल्याकडे भक्ती वाढते, आपल्या मनातलं प्रेम वाढतं, इथपर्यंत ठीक आहे. पण ही सात्विक गुण जो आहे ती भक्तीची, ती सत्वगुणाची वृत्ती मानली तर सत्वगुण हा प्रकृतीचं कार्य आहे असं म्हणावं लागेल.
म्हणजे सत्वगुण प्रकृतीचं कार्य आहे, पण भक्ती ही सत्वगुणाची वृत्ती नाही होऊ शकत. कारण भगवान तर प्राकृत वस्तूच्या द्वारे वश होणं शक्य नाही. भक्ती जर प्राकृत झाली तर भगवान कुठल्याही प्राकृतिक वस्तूतून वश होत नाही. मग दुसऱ्या बाजूने विचार केला की भक्ती ही माया वृत्ती मानली. माया म्हणजे मिथ्या, छल, कपट या वस्तूपासूनही भगवान सगळ्यात नेहमी दूर असतो. मग तो मायेने तरी कसा वश होईल? म्हणून भक्ती ही जीवाचा एक प्रकारचा असा प्रयत्न आहे असं मानलं तर जीवाच्या सामान्य प्रयत्नाने भगवंताला वश करून घेण्याची शक्ती तरी कशी निर्माण होईल? तसंच भक्ती ही भगवंताची शक्ती असं मानलं तर शक्ती ही शक्तिमानाच्या अधीन असते. शक्तिमान भगवंत आपल्या शक्तीच्या ताब्यात कसा राहील? एकीकडं अहम भक्त पराधीन असं म्हटलं जातं, भगवत वचन स्पष्ट आहे. मग तो शक्तिमानाच्या ताब्यात भगवंत कसा जाईल? म्हणून याचा जर आपण सगळ्या बाजूने विचार केला तर भक्ती प्रेमाचं स्वरूप निश्चित करणं, त्याचं लक्षण ठरवणं कठीण आहे. म्हणून त्याला अनिर्वचनीय म्हटलं. 4 प्रकार आपण पाहिले पहा की भक्ती ही सत्वगुणाची वृत्ती मांडली तर सत्वगुण हा प्रकृतीपासून तयार झालेला आहे, प्रकृतीचं कार्य आहे. आणि भगवान तर कुठल्याही प्राकृतिक वस्तूच्या याच्यातनं वश होणं शक्य नाही. म्हणून भक्ती ही सात्विक म्हणजे भक्ती ही सत्वगुणापासून प्रगट झालेली नाही. दुसऱ्या बाजूने विचार केला मग सत्वगुणापासून नाही प्रगट झाली, मग ती माया वृत्तीची मानली. तर माया म्हणजे मिथ्याचार आणि छलकपट यापासून मग भगवान दूर असतात. मग ती तशी पण होऊ शकत नाही. तो मायेने वश कसा होईल? छलकपट जर असेल, मिथ्या असेल तर त्या मायेने तो भगवंत वश कसा होईल? मग अजून तिसऱ्या प्रकारे विचार केला की भक्ती ही जीवाचा एक प्रयत्न आहे. या पृथ्वी तलावर जीव आला की तो भक्ती या प्रयत्नाच्या द्वारे भगवंतापर्यंत पोहोचतो. असं जर आपण म्हटलं तर शक्ती ही शक्तिमानाच्या अधीन असते. एखादा शक्तिमान माणूस असला तर त्याच्या शक्ती अधीन असते. शक्तिमान भगवंत आपल्या शक्तीच्या ताब्यात कसा होईल? मग भगवंत जर सर्व शक्तिमान असेल तर तो या भक्तीच्या अधीन कसा होईल? म्हणून पण आपण तर नेहमी वचन ऐकतो की अहम भक्त पराधीना. भगवत वचन असे की मी नेहमी भक्तांच्या अधीन असतो. म्हणून तशा पण दृष्टिकोनातून विचार करता येत नाही. मग हे भक्तिप्रेमाचं स्वरूप निश्चित करणं हे कसंच शक्य नाही. म्हणून त्याला अनिर्वचनीय म्हटलं. प्रेमाचा अनुभव अंतःकरणामध्ये मनात मन तर सगळं आपल्या प्रेमीशी तन्मय झालेलं असतं. मग मनाच्या अभावात वाणीला थोडंही वर्णन करण्याची सामग्री कुठे मिळते? हे जे अनिर्वचनीय प्रेम स्वरूप मुका स्वादनवत आहे तिथं देवर्षी नारद असं म्हणतात प्रेम शब्दात येऊ लागलं. प्रेम शब्दात जर व्यक्त करायला लागलो, अनेक नाटकांच्या द्वारे, अनेक आपल्या चलचित्रांच्या द्वारे हे प्रेमाचं स्वरूप शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न होतो. पण ते शब्दात व्यक्त करायला लागलं ते लौकिक प्रेम तर ते नाटकी होतं आणि नाटकी प्रेमाची भाषा असते. पण ते खरं प्रेम नसतं. पूर्ण प्रेमाच्या अनुभूतीत भाषेला स्थान राहत नाही. ते सांगताच येत नाही, वर्णनच करता येत नाही. अशाच प्रकारचे एखाद्या आपण आता गणपती झाले, त्या गणपतीमध्ये आपण उकडीचे मोदक खातो. एखाद्या व्यक्तीला जर चांगल्या प्रकारचे उकडीचे मोदक करता येत असतील की त्याच्या हातचे खाल्ल्यानंतर त्याचं वर्णनच करता येत नाही. अनेक ठिकाणी आपण उकडीचे मोदक खातो, तिथं म्हटलं जातं चांगला झालाय, चांगल्या प्रकारचा झालाय, गोड आहे. पण जेव्हा त्याला एखादी प्रतिक्रिया अशी मिळते की अप्रतिम, याच्यापेक्षा जास्त आपल्याला काही प्रतिक्रिया देता येईल का? अप्रतिम झाले जातचे मोदक आहे, याच्यापेक्षा जास्त शब्दात व्यक्त करणं शक्य नाही. त्याची गोडी कशी आहे ती फक्त जिभेला जाणवते, ती व्यक्त करता येणं शक्य नाही. प्रेम हे दाखवता येणं शक्य नाही. मुकियाचे परिजीवी साखर जेवी खादली, हाच दृष्टांत श्री तुकाराम महाराज पण देतात. एखाद्या वस्तूचा अनुभव घेताना जेव्हा तो अनुभव सांगणारा वेगळा उरतच नाही तेव्हा तो ब्रह्मानुभव होतो. तशाच प्रकारचं हे भक्तीच्या प्रेमाचं स्वरूप आहे की जे आपल्याला कशाच प्रकारे वर्णन करता येईल. जे आहे ते समोर तर दिसतंय की समोर आपल्याला वाटतंय की भक्ती कशा प्रकारची हे आपल्याला समजतंय. बरेच वेळा काही जेव्हा एखाद्या परीक्षेमध्ये विद्यार्थी असतात
आणि त्यामध्ये ओरलचा प्रकार असतो, मौखिकीचा प्रकार असतो. विद्यार्थ्यांचा खूप अभ्यास झालेला असतो, सगळा विषय त्यांच्या लक्षात असतो, सगळ्या विषयाची रिव्हिजन झालेली असते. पण एकदा ओरलला गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर नेमकं सांगायचं काय, त्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात सांगायचं काय, त्याच्या मनात गोंधळ उडालेला असतो आणि त्या गोंधळामुळं तो आहे ते पण विसरून जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून या ओरलच्या वेळेस जर शांत चित्तानं बसलं, त्यावेळेस जर कुठल्याच बाबतीत आपण लक्ष दिलं नाही, इतरांकडे लक्ष दिलं नाही, परीक्षक कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतो याकडे लक्ष दिलं नाही, आपलं शांत बसलं, आपल्याला जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर देऊ वेळेवर सुचतील तसे, असा विचार करून आम्ही शांत बसलं. युपीएससीच्या मुलाखती असतील, एमपीएससीच्या मुलाखती असतील, कुठे जिथं ओरलला विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागतं, तिथं अशा प्रकारे जर आपण विचार करून शांत बसलो तर निश्चितपणानं त्याचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या मनामध्ये येतो आणि आपण उत्तर आणखी चांगल्या प्रकारे देऊ शकतो. पण अगदी आपल्या सर्वांसह, म्हणजे आपण सगळ्यांनी या ओरलला कधी ना कधी तोंड दिलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा ओरल असते, मौखिकी परीक्षा असते, तेव्हा आपल्या सगळ्यांना टेन्शन येतं, समोर काय विचारतील आणि त्याचं उत्तर कशा प्रकारे द्यावं. 2-3 जण बाहेर ओरलहून आलेले लोक आणखी टेन्शन देतात, त्यांना विचारलेलं असतं एकच, पण ते सगळ्यातला अवघड भाग सांगून आपल्याला आणखी अवघड करून सांगतात. मी एवढं सगळं फोडून सांगितलं त्यांना, कारण बाहेर आल्यावर सगळ्यांना सुचत असतात उत्तर, पण आज प्रत्यक्ष परीक्षकासमोर बसलं की भीतीनं गाळण उडालेली असते आणि उत्तरं तेवढ्या फ्लुएंटली देता येत नाहीत, तेवढी स्पष्टपणाने देता येत नाही. बाहेर आल्यानंतर आपल्याला जी उत्तरं येतात ती एखादा प्रत्येक येणाऱ्या परीक्षार्थीची जी स्वाभाविक प्रवृत्ती असते की आपल्याला जी उत्तरं पाठ आहेत ती 1-2 सांगायची, हे विचारलं आणि मी याची अशा प्रकारे उत्तरं दिली, ते आपल्याला शब्दबद्ध करता येईल. पण एखादा विषय असा असतो की जो आपल्याला तिथे ताबडतोब सुचतो आणि त्याचं उत्तर आपण तडकाफडकी लगेच देऊन टाकतो. आपल्याला ते त्यावेळेस ते उत्तर तशा प्रकारे सुचतं, हजरजबाबीपणा म्हणतो तशा प्रकारे ते उत्तर आपल्याकडून दिलं जातं. ते जसं आपल्याला बाहेर आल्यानंतर शब्दात व्यक्त करता येत नाही, तशाच प्रकारचा थोडाफार विचार आपण याच्या बाबतीत करू शकतो की भगवंताच्या या भक्तिप्रेमाचं वर्णन आपल्याला अशा प्रकारे कशाच पद्धतीनं करता येत नाही. फार तर फार आपण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू, पण आपल्याला जाणवलेला तो कसा आहे हे आपल्याला सांगता येत. अनेक ठिकाणी असं सांगितलेलं, असं प्रश्नोत्तराचे सेशन होतात, एखाद्या ठिकाणी आपण ऐकायला जातो किंवा कुठल्या संप्रदायामध्ये असाही ट्रेंड आलाय की तिथं आल्यानंतर की तुम्ही हे सगळं करायला लागले, भगवंताचं सगळं करायला लागले आणि तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडला हे तुम्ही 5-10 ओळीमध्ये येऊन किंवा 5 मिनिटांमध्ये समोर येऊन सांगायचं. पण खरंच तसं करणं खूप चांगलं आहे. आपले अनुभव इतरांमध्ये शेअर केले की त्या अनुभवामुळे इतर दुसराही माणूस भक्ती मार्गाला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे कदाचित हा ट्रेंड वाढत चाललाय असं म्हणूया. त्यामुळं लोकांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट होत असेल यात शंका नाही. पण खरोखर सांगता येईल का, एखाद्याला झालेला स्वप्न दृष्टांत असेल, शक्तिपाताचा एखादा दृष्टांत असेल त्याच्या बाबतीत घडलेला, किंवा सद्गुरूंची त्याच्यावर झालेली कृपा असेल, भगवंताची त्याच्यावर आलेली कृपा दृष्टी असेल, हे त्याला शब्दबद्ध करणं केवळ अशक्य आणि अशक्य असेल. तो केवळ तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शब्दांच्या द्वारे करू शकतो, पण ते जसाच्या तसा प्रसंग उभा करणं हे शक्य नसतं. त्याच्यामध्ये कुठे अतिरेक होईल, कुठं सांगण्यात कमीपणा येईल, असं त्याच्यामध्ये काहीतरी दोष राहणारच. पण जसा प्रसंग घडलाय तसा प्रसंग उभा करणं शक्य नसतं. तसंच भक्तिप्रेमाच्या बाबतीत आपण चिंतन केलं की जसा आपल्याला एखादा प्रसंग जसाच्या तसा उभा करणं शक्य नसतं, दृष्टांताच्या बाबतीत असेल, भगवंताच्या अनुभवाच्या बाबतीत असेल, कुठल्याही आध्यात्मिक गोष्टीच्या अनुभवाच्या बाबतीत आपले अनुभव असतील, आपण अनेक वेळा व्यक्त करतो, सांगतो, इतरांच्या बाबतीत शेअर करतो, जरूर करावेतही, त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते. पण ते अनुभव आहेत तसेच व्यक्त होतील असं नाही. त्यातून कधी कधी काही गोष्टी आपल्याकडून जास्त सांगितल्या जातात, काही गोष्टी आपल्याकडनं कमी सांगितल्या जातात. तो मानवी मूल्यांचा तो भाग आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या पद्धतीनं आपली उपासना करत गेलो, आपल्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून करत गेलो तर आपल्या जीवनामध्ये निश्चितपणानं सकारात्मक बदल होणार आहे. आणि आज हे जे अनिर्वचनीय असं प्रेम स्वरूप सांगितलं ते मुखास्वादनवत निश्चितपणाने, मुक्या माणसाला ज्याप्रमाणे लाडू कसा हे विचारल्यानंतर त्याला सांगता येत नाही, त्याच्या जिभेला तो गोडच लागलेला असतो, पण त्याला समोरच्या व्यक्तीकडे ते सांगता येत नाही, बोलता येत नसल्यामुळे
तसंच प्रेमाचं स्वरूप हे शब्दानं सांगता येण्यासारखं नाही, हे या ठिकाणी देवर्षी नारदांनी आपल्याला स्पष्ट रूपाने सांगितलं. मग ते कशा प्रकारचं आहे, ते कुठं आपल्याला ते भक्ती प्रेमाचं स्वरूप दिसून येतं, याचा विचार देवर्षी नारदांनी पुढच्या सूत्रामध्ये केलाय. प्रकाशते वापी पात्रे, हे असं अनिर्वचनीय जरी प्रेम असलं तरी ते एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या ठिकाणी प्रकाशित असं इथं देवर्षी नारद सांगतात. सामान्यपणे भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होणं कठीण आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करते समय असं सांगितलंय, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये यतताम अपि सिद्धानाम कश्चिन् माम वेत्ति तत्वतः. हजारो मानवामध्ये एखादाच माझ्या सिद्धी करता प्रयत्न करतो, एखादाच माझ्या सिद्धीसाठी यत्न करणारा असतो, आणि अशा हजारो यत्न करणाऱ्यांमधून मला तत्वतः जाणणारा फक्त एखादाच असतो. म्हणजे भगवंताच्या बद्दल श्रद्धा निर्माण होऊन भगवंताचं नित्य चिंतन करणारा साधक घडणं अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि ती जर आमच्या जीवनामध्ये आमच्या सद्गुरु कृपेमध्ये मुळे सहज प्रकाराने घडली असेल तर आम्ही किती भाग्यवान आहोत, या आपल्या भाग्याचा हेवा आपल्याला नेहमी वाटायला हवा. हे तर भगवंतांनी ज्ञानमार्गाच्या विषयी सांगितलं, याच्यापेक्षाही भक्तिशास्त्रातलं आणखीन गुह्य आहे. ज्ञान सांगता अति सुगमन भक्ती रहस्य गुह्य परम अकृत्रिम उपजे प्रेम ऐसे हे वर्म लागिल्या न लगे. भगवान श्रीकृष्ण उद्धवाजवळ बोलतात, प्रेम शब्दांच्या द्वारे प्रगट होऊ शकत नाही हे सिद्ध आहे, परंतु एखादा प्रेमभराने युक्त असणारा पुरुष, एखादा भगवंताविषयी प्रेमाने युक्त असणारा पुरुष त्याच्या प्रेमाच्या उन्मादामध्ये काही अलौकिक असे व्यवहार करीत असला, अजाणतेपणाने तो काही व्यवहार करत असला, तर त्यावरून काही प्रेमाचा प्रकाश प्रगटणे दिसणे शक्य असते. अशा वेळी काय होतं, त्या साधू पुरुषाच्या वाणीतनं, नेत्रातून, त्याच्या रोमारोमातनं प्रेमाचे किरण बाहेर पडलेले दिसून येतात, आणि अशा प्रेमाचा प्रकाश एखाद्याच प्रेमी पुरुषाच्या ठिकाणी आपल्यास दिसून येतो. आमच्या पाथर्डी परिसरामध्ये आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, जैन समाजाचे आनंद ऋषीजी महाराज नावाचे मोठे संत होऊन गेले. असं म्हणतात की त्यांच्या तळपायावर त्या कमळाचं चिन्ह होतं, आणि अशा महापुरुषांचे जे चेहरे असतात ते अतिशय तेजपुंज असतात. त्यांचं वय कितीही हो, त्यांचा चेहरा हा अतिशय तेजपुंज दिसत असतो. अगदी कुठल्या पण संतांचे फोटो आम्ही पाहिले, आजही या भारतवर्षामध्ये जे जे संत परंपरेमध्ये शीर्षस्थ आहेत त्यांचं आपण जर अवलोकन केलं तर त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला तेज दिसून येत. हे प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव अशा रूपाने ते दिसत असत. सूर्यकिरण एखाद्या स्वच्छ पारदर्शक काच आदी पदार्थातून पलीकडे जाऊ शकतात. एखादा स्वच्छ पुसलेली काच असेल तर त्याच्याकडून सूर्यकिरण आरपार जाऊन पलीकडे पण प्रकाश देऊ शकतात. ते जर अस्वच्छ मलिन पदार्थातून जाऊ शकत नाही, एखादी काच मळलेली असते, त्याच्यावर धूळ बसलेली असते, तर त्यातनं पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते सूर्यकिरण पलीकडे जाऊ शकत नाही. तसेच आपल्यासारख्या सामान्य माणसांमध्ये वैषयिक वासनेने युक्त अंतःकरणामध्ये प्रेम किरणांचा प्रवेश अशक्य असतो, कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्या वासनेचे कापडाचं आवरण बसलेलं असतं. जेव्हा हे वासनारूपी कापडाचं आवरण दूर होईल तेव्हाच याच्यामध्ये प्रेमाचा प्रवेश होऊ शकतो. म्हणून हा प्रवेश जेव्हा त्या हृदयामध्ये होईल तेव्हा त्या हृदयामध्ये प्रकाशमान होणे, एक अचानक एखाद्या ठिकाणाहून तिथला अंधार दूर व्हावा, तिथं सूर्यकिरण यावं आणि ते प्रकाशमान व्हावं, ती खोली उजळून जावी, किंवा एखाद्या ठिकाणी काळा पडदा लावलेला तो काळा पडदा दूर करावा आणि तिथनं अचानक प्रकाश यावा. एखाद्या अंधाऱ्या खोलीत एक आपण काडी ओढून एक दीप प्रज्वलित केला की त्यानं जसा संपूर्ण ती खोली
त्या प्रकाशानं उजळून जावी, तसं या सूत्रामध्ये प्रेमाकरता प्रकाशते हा शब्द वापरला. भक्ती प्रकाश स्वरूप आहे. माऊली पण त्या ठिकाणी तैसा सहज माझा प्रकाश जो कपिध्वजा ती भक्ती या बोजा बोली जेगा. एखाद्याच हृदयात प्रकाश पडणं शक्य आहे म्हणून प्रकाशते क्वापी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रकाशते क्वापी पात्रे, सूत्राचं नावच तसं आहे, प्रकाशते क्वापी पात्रे. एखाद्याच अधिकारी व्यक्तीच्या ठिकाणी ते प्रकाशित होत. असं हे भक्तीचं स्वरूप आहे. एकतर भक्तीचं स्वरूप वर्णन करताना ते आपण आज जे पाहिलं त्याची थोडक्यात उजळणी करूया की अनिर्वचनीय अशा प्रकारचं प्रेम स्वरूप ही भक्ती आहे. ती मुखात स्वादनवत आहे. मुका मनुष्य रसाचा स्वाद घेतो पण तो वाढीनं त्याचं वर्णन करू शकत नाही, त्याप्रमाणे ती भक्ती आहे. मग ती भक्ती प्रकाशते क्वापी पात्रे असं अनिर्वचनीय जरी प्रेम असलं तरी एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या ठिकाणी ती प्रकाशित होते. सामान्य माणसाच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा होणं कठीण आहे. ती जशी हजारो व्यक्तीतून एखाद्या व्यक्तीत श्रद्धा यावी आणि अशा हजारो श्रद्धावान व्यक्तीतनं पुन्हा हजारो व्यक्तींनी ते प्रयत्न करून त्या श्रद्धेवर प्रयत्न करून भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करून घ्यावा आणि त्या हजारातून एखादा मग भगवंतापर्यंत पोहोचतं. इतकं हे भगवंतापर्यंत पोहोचणं अवघड आहे. असं असलं तरी एखाद्याच व्यक्तीच्या ठिकाणी त्या भक्तिप्रेमाचा प्रकाश पडतो आणि मग तो प्रकाश पडला की तैसा सहज माझा प्रकाश जो कपिध्वजा ती भक्ती या बोजा बोली जगा. एखाद्याच्याच हृदयात हा प्रकाश पडणे शक्य आहे आणि म्हणूनच या ठिकाणी देवर्षी नारदांनी अशा प्रकारच्या सूत्राची रचना केली. इथपर्यंतचा भाग आज आपण पाहिला. भगवंताच्या या प्रेमाचं आपण चिंतन करत असताना तसं आज आपण या पितृपक्षामध्ये आहोत. या पितृपक्षामध्ये आपण जसं आपल्या पितरांना मोठ्या प्रेमानं जीव घालतो, त्यांच्याबद्दलच असणाऱ्या ऋणातनं मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करतो. जीवनामध्ये एकदा तरी गायीला श्राद्ध करावं, ब्रह्मकपालावर श्राद्ध करावं आणि तिथे करून आल्यानंतरही आम्ही आमच्या घरी श्राद्ध करत करत आमच्या पितरांच्या ऋणातनं उतराई होण्याचा प्रयत्न करावा. तशाच प्रकारे आम्हाला या मनुष्य जीवनामध्ये मनुष्य योनीमध्ये येऊन त्या भगवंताला प्राप्त करायला सगळ्यांनाच जायचंय. त्यासाठी अनेक योनींचा प्रवास आपल्याला करावा लागणार आहे. पण महत् प्रयत्नातनं पाप आणि पुण्य यांचा समान अशा प्रकारचं झाल्यानंतर जो मनुष्य जन्म मिळतो त्या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार अनायासे प्राप्त होतो. आणि या जन्मात येऊनही आम्ही जर भगवंताच्या प्राप्तीसाठी असणारी जी भक्ती नावाचं साधन आहे त्या भक्ती नावाच्या साधनात असणारा जो प्रेम नावाचा प्रकार आहे त्या प्रेमाचं स्वरूप आम्ही जाणून घेतलं तरच आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचता येणार. हे जसं आता देवर्षी नारदांनी म्हटलंय की प्रकाशते क्वापी पात्रे, असं जे देवर्षी नारदांनी म्हटलंय एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या ठिकाणी ते प्रेम प्रकाशित होतं. ते प्रेम प्रकाशित आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये व्हावं, सद्गुरूंच्या कृपेनं व्हावं, समर्थ रामदास स्वामींच्या कृपेनं ते व्हावं, दासबोधांच्या पारायणातनं ते व्हावं आणि आपल्या नित्य चालणाऱ्या या निरूपण महायज्ञातनं ते आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी प्रकाशन व्हावं त्या प्रेमाचं, जेणेकरून आम्हाला भगवंताच्या आणखी जवळ जाता येईल. तशा प्रकारची प्रेरणा आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये प्राप्त व्हावी असं मागणं आपण आज श्रीमद दासबोधांच्या चरणी, समर्थ श्री रामदास स्वामींच्या चरणी, आपल्या सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी करूया. आज एक निरूपण करत असताना दृष्टांताच्या रूपानं किंवा इतर काही सांगण्याच्या ओघामध्ये जर माझ्या वाणी दोषामुळे काही प्रमाद घडला असेल तर तो माझ्या बुद्धीचा भाग म्हणून सोडून द्यावा आणि जे काही सिद्धांत सांगितले गेले असतील ते सद्गुरूंचं दिलेली बुद्धी आहे असं समजून आपण सर्वांनी
या ठिकाणी प्रकाशते क्वापी पात्रे या नारदोक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये भगवंताचं प्रेम त्या अधिकारी व्यक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावं अशी शुभकामना मंगलकामना या दासबोधाच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. कायेन वाचा मनसेंद्रिर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.